Dear students, today we are going to start second part of 3.4 Let's March. In earlier part, Dr. Kailash Satyarthi refused to accept that we cannot do anything for our children. He is just telling us that if we want to do anything for our children, we should do and we can do. But most of the people are not actually noticing the problems of young children. They are not letting them to fulfill their dreams, and that is the most brutal violence against children. So let's continue our lesson. Second part, we can do it. So what he is saying, we can do it. What we can do it, we can fulfill the dreams of our children. You may ask that what can one person do. So you will ask that what can one person do. तुम्हाला असं वाटेल की एक व्यक्ती काय करू शकतो. I would recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. He is just recalling a story. He is telling us a story. He is giving us an example what one can do. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including Lion, the king of the forest. Suddenly, then, he saw a tiny bird rushing towards the fire. He asked the bird, "What are you doing?" The lions, surprised, the bird replied, "I'm going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant, and she said, "I'm doing my bit." So here, the, Dr. Kailash Satyarthi is giving us an example that what one can do. We should actually need a spirit. We do not need the number of people. आपल्याला फक्त एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि भावना पाहिजे. याचं एक उदाहरण ते देत आहे की एकदा जंगलात खूप भयंकर आग लागली होती. सगळे प्राणी जंगल सोडून पळत होते. त्यामध्ये लॉयन जो जंगलाचा राजा होता तो सुद्धा पळत होता. अचानक सिंह जो होता, सिंहाला एक पक्षी दिसला जो आगीच्या विपरीत दिशेने पळत नव्हता, आगीपासून पळत नव्हता तर आगीकडे उडत जात होता. सिंहाने त्याला विचारलं, "व्हॉट आर यू डुईंग? तू काय करताय?" तेव्हा सिंहाला ऐकून आश्चर्य वाटलं त्या पक्ष्याने दिलेल्या उत्तराबद्दल. त्या पक्ष्याने म्हटलं की मी आग विझवायला चाललो. एक्सटिंग्विश म्हणजे विझवणे. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. लॉयन लाफ्ड अँड सेड. तो सिंह हसला आणि म्हणाला, "हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर? तू एक थेंब पाणी जे तुझ्या चोचीत तू घेऊन चाललाय त्याने आग कशी विझेल?" बट द बर्ड वॉज ॲडमंट अँड शी रिप्लाइड, आय एम डुईंग माय बिट. पण तो पक्षी थोडा हट्टी होता, निश्चयी होता. त्याने म्हटलं, "मी आपल्याकडनं जितका होऊ शकतो तितका प्रयत्न करतोय." 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षाआधी शेकडो लोक, लाखो लोक हे मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मार्च अक्रॉस द ग्लोब, पूर्ण जगातून पुढे आले होते. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर ॲबोल्युशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. आणि सगळ्यांनी डिमांड केली होती की जो भयंकर असा चाइल्ड लेबर आहे, जी बालमजदुरी आहे, ती त्या कायद्याला ॲबोलिश करायचं. ॲबोलिश करणे, तो जो काही सुरू आहे चाइल्ड लेबर, सो वी शुड ॲबोलिश म्हणजे रद्द करणे. अँड इट हॅज हॅपन. आणि तसं घडलं. वी डिड इट. आपण ते करून दाखवलं. बिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डिड इट. मिलियन्स ऑफ म्हणजे लाखो जे लोक होते त्या सगळ्यांनी ते करून दाखवलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन द एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्र हो, आपण एका अशा युगात जगतोय की जिथे मोठ्या प्रमाणात ग्लोबलायझेशन होत आहे, म्हणजे जागतिकीकरण होत आहे. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आपण सगळे हाय स्पीड इंटरनेटने कनेक्ट आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आपण सगळ्या वस्तू आणि सेवा एका या छोट्याशा मार्केटमध्ये, ज्याला आपण ग्लोबल मार्केट म्हणू, त्यामध्ये आपण एकमेकांशी शेअर करतो आहे, एकमेकांना वाटून देतो आहे, एकमेकांकडनं घेतो आहे, एकमेकांना देतो आहे. थाउजंड्स ऑफ फ्लाईट्स एव्हरी डे कनेक्ट अस. शेकडो अशा हजारो अशा फ्लाईट्स दररोज जात आहेत जे एकमेकांना कनेक्ट करतात. फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ द ग्लोब. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ते सगळं होत आहे. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. फक्त एकच गोष्ट आहे ही जी आपल्याला डिस्कनेक्ट ठेवते, जी डिस्कनेक्ट आहे, आणि ती म्हणजे लॅक ऑफ कम्पॅशन. कम्पॅशन, पिटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग. दयेची भावना, एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती, ती कमी आहे.
आपल्याकडे सोर्सेस कमी नाही आहेत. डॉक्टर कैलास सत्यार्थी म्हणते आपल्याकडे जितके पाहिजे तितके सोर्स आहेत. आपण सगळेजण हाय स्पीड इंटरनेटने कनेक्ट आहोत. आपल्या सगळ्यांकडे सगळे सोर्सेस आहे. फ्लाईट्स आपल्याला पटकन एका भागातून दुसऱ्या भागात घेऊन जाते. कमतरता फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या सहानुभूतीची आहे, इतरांबद्दल वाटणाऱ्या दयेबद्दलची आहे. सो लेट अस इनकल्केट डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग. ठीक आहे, एखाद्याला एखादी गोष्ट शिकवणे आणि विकसित करणे तशी. सो लेट इज इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कंपॅशन इन टू ग्लोबल कंपॅशन. लेट इज ग्लोबलाइज कंपॅशन. तर आपली ही जी दयेची भावना जी काही लोकांमध्ये आहे ती ते इतरांमध्ये विकसित करतील, इनकल्केट करतील, जेणेकरून कंपॅशन ही फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही. सो इट विल बी ग्लोबलाइज्ड. ती ग्लोबलाइज्ड होईल, जगात सगळीकडे पसरेल. Mahatma Gandhi said, if we are to teach real peace in the world, we shall have to begin with the children. जर आपल्याला खऱ्या अर्थाने जगाला शांतता शिकवायची आहे तर त्याची सगळ्यात महत्त्वाची सुरुवात तुम्हाला तुमच्या मुलांकडनं करावी लागेल, लहान मुलांकडनं. आय हम्बली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन. तर चला आपण सगळे ह्या जगाला एकत्र करूया, जेणेकरून जी कंपॅशन आहे, जी दयेची सहानुभूतीची भावना आहे ती आपल्या मुलांप्रती आपल्या मनात निर्माण होईल. आय आज हुज चिल्ड्रन आर दे हु स्टिच फुटबॉल्स. मी विचारतो की ती कोणाची मुलं आहेत जी त्या फुटबॉलला शिवतात, येट नेवर प्लेड वन. कधीही फुटबॉल खेळत नाही पण फुटबॉल शिवतात, फुटबॉल शिवण्याच्या कारखान्यात काम करतात. हुज चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोका अँड येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. ती कोणाची मुलं आहे जी कोको जी असतात, ती कोकोची जी बिया असतात किंवा कोकोचे जे पीक आहे ते उगवण्यास मदत करतात, पण कधीही त्यांनी चॉकलेट खाल्लेलं नाही आहे. हुज चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. ती कोणाची मुलं आहे जी इबोला नावाच्या त्या व्हायरसमुळे मरत आहे. हुज चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. ती कोणाची मुलं आहे ज्यांना किडनॅप केलं जातं, बंदी बनवलं जातं आणि होस्टेज म्हणून, बंधक म्हणून आपल्याजवळ ठेवलं जातं. दे आर ऑर अवर चिल्ड्रन. ती सगळी आपली मुलं आहेत. आय रिमेंबर अन 8-year-old गर्ल वी रेस्क्यूड फ्रॉम इंटरजनरेशनल फोर्स्ड लेबर फ्रॉम स्टोन क्युरीज. मला आठवतं एक 8 वर्षाची मुलगी होती जिला आम्ही इंटरजनरेशनल फोर्स्ड लेबर, इंटरजनरेशनल म्हणजे इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन, जिचे आई वडील त्याचेही आई वडील म्हणजे कितीतरी पिढ्यांपासून तिला जबरदस्तीने लेबरचं म्हणजेच मजदुरी करावी लागत होती. कुठे? एका स्टोन क्वेरीमध्ये, एका जिथे दगडांची खाण असते, गोट्यांची खाण असते, गिट्टीची खाण म्हणतो आपण तिला. तिथून त्या मुलीला आम्ही जेव्हा वाचवलं, सो वेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू शी आज मी, वाय डिड यू नॉट कम अर्लियर. त्या मुलीला वाचवल्यानंतर ती कारमध्ये माझ्या बाजूला बसली होती आणि तिला वाचवल्यानंतर तिने म्हटलं की तुम्ही मला याच्या आधी का बरं नाही आले, म्हणजे याच्या आधी तुम्ही मला येऊन का बरं नाही वाचवलं, इतक्या उशिरा का बरं आले. हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. तिचा तो रागाने विचारलेला प्रश्न आताही मला हलवून टाकतो. अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. अँड इट हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. हर क्वेश्चन इज सो फॉर ऑल ऑफ अस. तिचा तो प्रश्न, दिस क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस, तो आपल्यासाठी आहे. व्हॉट आर वी डुईंग, आपण काय करतोय. व्हॉट आर यू वेटिंग फॉर, आपण कशाची वाट बघतोय. हाऊ मेनी गर्ल्स विल बी अलाउड टू गो टू विदाउट रेस्क्यू. कितीतरी अशा मुली आहे ज्यांना आतापर्यंत वाचवलं गेलं नाही आहे. चिल्ड्रन्स आर क्वेश्चनिंग ऑर क्वेश्चन इन ॲक्शन अँड वॉचिंग आवर ॲक्शन्स. कितीतरी मुलं आपल्याला प्रश्न विचारत आहे आपल्या या इनॅक्शनबद्दल, जी आपण ॲक्शन नाही घेतो त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारत आहे. आणि वॉचिंग अवर ॲक्शन्स, आणि आपल्या कृतीकडे बघत आहे. दे आर जस्ट लुकिंग ॲट अस व्हॉट वी आर डुईंग. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन विथ द सेन्स ऑफ अर्जन्सी. आता आपल्याला सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये सेन्स ऑफ अर्जन्सी असणं आवश्यक आहे. तत्काळ ते काम करण्याची वृत्ती, भावना आपल्यात असणं आवश्यक आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एक मिनिटसुद्धा मॅटर करतो. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग आवर चिल्ड्रन. त्यामुळे मी चॅलेंज करतो, आव्हान करतो त्या पॅसिव्हिटीला, निष्क्रियतेला, पेसिमिझम, निराशावादाला, सराउंडिंग अवर चिल्ड्रन, जो आपल्या मुलांच्या आजूबाजूला पसरत चालला आहे. आय चॅलेंज द कल्चर ऑफ सायलन्स. या शांत बसण्याचा ही जी संस्कृती आहे ज्यात लोक शांत बसतात. अँड द कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, निष्क्रियता. द कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग अदर्स. एका जागी स्थिर राहणे, एका जागी
अशा पद्धतीने राहणे की कोणाचीही मदत न करणे. सो आय चॅलेंज दोज थिंग्स, आय क्वेश्चन दोज थिंग्स. मीन्स मी या सगळ्यांना प्रश्न विचारतो की लोकांनी असं का बरं असावं. वी शुड नॉट बी लाईक दॅट. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट, मी सगळ्या गव्हर्मेंट्सना, सरकार, इंटर गव्हर्मेंटल एजन्सीज, बिझनेसेस, फेथ लीडर्स, सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय किंवा राज्य ज्या एजन्सीज आहेत त्यांना प्रश्न विचारतो. बिझनेसेस, सगळ्या व्यापाऱ्यांना, सगळे बिझनेस करणाऱ्यांना, फेथ लीडर, धर्माचे जे पुजारी आहेत त्यांना, वर्कर्स, कामगारांना, शिक्षक, टीचर्स, NGOs, नॉर गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट संस्था, टू ईच वन ऑफ अस टू पुट अँड ऑल फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, मुलांप्रती ही जी हिंसा ही बंद केली पाहिजे. स्लेवरी, ट्रॅफिकिंग, स्लेवरी म्हणजे गुलामगिरी, ट्रॅफिकिंग मुलांना विकणे, त्यांची खरेदी करणे, चाइल्ड मॅरेजेस, लहान मुलांची बालवयात लग्न करून देणे, चाइल्ड लेबर, बालमजदुरी, सेक्शुअल अब्यूज, मुलांना जे शारीरिक शोषण केलं जातं, अँड इलिटरसी, अशिक्षा. दीज थिंग्स हॅव नो प्लेस इन सिव्हिलाइज सोसायटी. या गोष्टींना जागाच नाही आपल्या या सुसंस्कृत समाजामध्ये. बिकॉज वी आर कल्चर्ड अँड स्टील वी आर डुईंग सो, and still we are watching around us these things. So that is not actually good, because we are civilized people, we are living in civilized society. So how can we look like particularly bear all these things? या सगळ्या गोष्टी आपण सहन कशा करू शकतो? फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. मित्र हो, आपण हे आपल्या मुलांसाठी करू शकतो. गव्हर्मेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या मुलांप्रती चांगल्या असल्या पाहिजे. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन इन यंग पीपल. मुलांच्या या शिक्षणात सरकारने पैसा लावला पाहिजे. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल. जेवढेही बिझनेसेस आहे ते थोडेसे रिस्पॉन्सिबल असले पाहिजे, जबाबदार असले पाहिजे, अकाउंटेबल, त्यांना प्रश्न विचारता आले पाहिजे. अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. आणि थोडेसे इनोव्हेटिव्ह मीन समथिंग न्यू पार्टनरशिप त्यांना करता आल्या पाहिजे, थोड्याशा वेगळ्या, नवीन अशा. इंटर गव्हर्मेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू एक्सेलरेट ॲक्शन. ज्या आंतर सरकारी संस्था आहेत ते शुड वर्क टुगेदर सो दॅट दे ॲक्सेलरेट ॲक्शन. ॲक्सेलरेट मीन्स मेक इट मोर रॅपिड. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाव द बिझनेस ॲज युजल. जेवढ्याही ग्लोबल सोसायटीज आहेत, सिव्हिल सोसायटीज, त्यांनी ऑब्व्हियसली काय केलं पाहिजे, मस्ट राईज अबाव द बिझनेस ॲज युजल. या पर्टिक्युलर गोष्टींना त्यांनी वाढवलं पाहिजे. अँड फ्रॅगमेंटेड एजेंडा प्लान, जो पर्टिक्युलर डिसाइडेड प्लान असतो, उद्दिष्ट, तो फ्रॅगमेंटेड म्हणजे डिवाइड झालेला. फेथ लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रन. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांसोबत राहिलं पाहिजे. वी ऑल शुड बी विथ अवर चिल्ड्रन. वी शुड नॉट लेट दॅम अलोन. वी मस्ट बी बोल्ड. आपण थोडे धीट झालो पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड. वी मस्ट बी ॲम्बिशियस, महत्त्वाकांक्षी. अँड वी मस्ट हॅव द विल. अँड वी शुड हॅव द विल. वी शुड हॅव द विल टू डू समथिंग फॉर अवर चिल्ड्रन. वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. आपण आपले वचन पाळले पाहिजे. ओव्हर 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school. I asked my teachers, why is he working outside? Why he is not with us in the school? My teacher had no answer. One day, I gathered the courage to ask the boy's father. He said, sir, I have never thought about it. We are born to work. 50 वर्षाआधी मला आठवतं की पहिला दिवस होता माझा शाळेत. अँड ही मेट अ कॉबलर बॉय. कॉबलर म्हणजे जोडे चपला शिवणारे असतात, जोडे बनवणारे, तोच कॉबलर, चांभार आपण ज्यांना म्हणतो. सो तो मुलगा माझ्याच वयाचा होता. माझ्या शाळेच्या गेटच्या बाहेर तो त्या दुकानात बसायचा. मी शिक्षकांना विचारलं की बा तो तिथे काम का बरं करतो, तो आमच्यासोबत शिकत का बरं नाही आहे. शिक्षकांकडे उत्तर नव्हतं. एकदा कैलास त्यांनी हिंमत गोळाच केली आणि काय केलं, सरळ त्या मुलाच्या वडिलांना विचारलं. अँड फॉर ऑन दॅट ही सेड की बा मी याबद्दल विचारच केला नव्हता, बिकॉज वी आर बॉर्न टू वर्क. आमचा जन्मच काम करायला होतो. हिज आन्सर मेड मी अँग्री. इट स्टील मेक्स मी अँग्री. त्याच्या त्या उत्तराने मला राग आला आणि तो आताही येतो. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो. एक लहान मूल म्हणून आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो. माझ्याकडे भविष्याबद्दलचं एक विजन होतं, एक स्वप्न होतं माझं. अ विजन ऑफ कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. आणि ते विजन होतं की तो कॉबलरचा मुलगा माझ्या बाजूला, माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकेल.
नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुमॉरो. आणि टुडे ते जे उद्या बघितलेलं स्वप्न होतं ते माझ्यासाठी आज वास्तव्यात आज आलं आहे. म्हणजे माझा तो भूतकाळ आज माझा वर्तमान बनलेला आहे. आय एम टुडे अँड दॅट यू आर टुडे. टुडे इट इज द टाईम. आणि तो टुडे म्हणजे आज मी आहे, तुम्ही सगळे आहात. टुडे इट इज द टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ. प्रत्येक मुलाला राईट टू लाईफ आहे, जगण्याचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. राईट टू हेल्थ, आरोग्याचा अधिकार आहे. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार आहे. राईट टू सेफ्टी, सुरक्षेचा अधिकार. राईट टू डिग्निटी, स्वाभिमानाचा अधिकार. राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. अँड राईट टू पीस, शांततेचा अधिकार आहे. सो ऑल दीज राईट ईच अँड एव्हरी चाइल्ड ॲक्च्युली हॅज टुडे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी स्माइलिंग फेसेस ऑफ चिल्ड्रन. आज मला या अंधाराच्या पलीकडे काय दिसत आहेत? स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रन. आपल्या मुलांची स्माईल करतानाची चेहरे दिसत आहे. इन द ब्लिंकिंग स्टार, जे जणू काय असं वाटतं की एखाद्या स्टारप्रमाणे ते चमकत आहे. ओके. टुडे इन एव्हरी वेव ऑफ अवर ओशन आय सी चिल्ड्रन आर प्लेईंग अँड डान्सिंग. आज मला समुद्राच्या प्रत्येक लाटेत मुलं खेळताना, नाचताना दिसत आहे. टुडे इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री अँड माउंटेन आय सी अवर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली अँड विथ डिग्निटी. फ्रीली विथ डिग्निटी. सगळी मुलं आज मला प्रत्येक झाडात, प्रत्येक पर्वतात आपली मुलं खेळताना दिसत आहे, वाढताना दिसत आहे आत्मसन्मानाने. फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्र हो, मलाही असं वाटतं की तुम्हालाही असं दिसावं. आणि ही हा जो टुडे आहे, जे मला आज वाटत आहे आपल्या मुलांबद्दल, यू शूड ऑल्सो फील लाईक दॅट. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर, ॲज आय सेड, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. मित्र, बंधू आणि भगिनींनो, जसं मी तुमच्यासोबत आज बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तुमच्यासोबत आज त्या होत आहे. मी आय प्लीज रिक्वेस्ट यू, काय मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की तुमचा जो हात आहे तो तुमच्या हृदयावर ठेवा, तुमचे डोळे बंद करा अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. आय एम शुअर यू कॅन. मला खात्री आहे तुम्ही करू शकता. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. त्या मुलाचा ऐका जो तुमच्या आत आहे. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलास, मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज बघतोय की हजारो महात्मा गांधी आहेत. देर आर thousands of Nelson Mandelas, there are thousands of Martin Luther Kings, those who are calling on us. Means our child are our Mahatma Gandhis or Nelson Mandelas and our future Martin Luther Kings. Let us democratize नॉलेज. नॉलेजला आपल्याला डेमोक्रटाईज केलं पाहिजे, म्हणजेच ते डेमोक्रॅटिक बनवलं पाहिजे, लोकशाही प्रधान बनवलं पाहिजे. ते एका व्यक्तीची जागीर नसली पाहिजे. वी हॅव टू स्प्रेड द नॉलेज इन ईच अँड एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. न्यायालासुद्धा युनिव्हर्सलाइज केलं पाहिजे, सगळ्यांना मिळेल असं केलं पाहिजे. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कम्पॅशन. आणि त्या कम्पॅशनला, त्या दयेला, त्या सहानुभूतीच्या भावनेलासुद्धा आपण वाढवलं पाहिजे. ओके. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवतो आहे की चला, लेट स्टार्ट अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. एक्सप्लॉयटेशन, शोषण, एखाद्याचा फायदा घेणे. तर आपल्याला ही मार्च एक्सप्लॉयटेशनकडून एज्युकेशनकडे घेऊन जायची आहे. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. आपली ही मार्च, ही परेड, ही गरिबीकडून समृद्धतेकडे असेल, जी आपण सगळेजण शेअर करणार आहोत. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. गुलामगिरीकडून ही मार्च आपली स्वातंत्र्याकडे असली पाहिजे. अँड मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. हिंसेकडून शांततेकडे ही मार्च आपली असली पाहिजे. सो लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. आपली ही मार्च इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे असली पाहिजे. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. चला, आपण ही मार्च अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाऊ. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हायनिटी. चला, ही मार्च आपण मॉर्टॅलिटी म्हणजे ज्याला आपण अमरत्व म्हणतो किंवा जिथे मृत्यू असते, तर मृत्यूकडून दैवतेकडे म्हणजे देवाकडे, मनुष्याकडून देवाकडे, अशा पद्धतीने ही मार्च घेऊन जाऊ. लेट अस मार्च. चला, आपण समोर जाऊ. सो इट इज ॲक्च्युली द नोबल एक्सेप्टन्स स्पीच बाय Dr. Kailash Satyarthi. Students, I hope that you got the lesson. It's a very beautiful lesson, a very beautiful speech. You can also watch this speech on YouTube. So if you go to YouTube, you can even watch this speech. Thank you.